आजच्या कार्यक्रमाचं उद्दिष्ट काय ते आधी आपण समजून घेऊयात. आजचा हा कार्यक्रम आहे झी टीव्ही हिंदीच्या वतीने. तुम्ही मराठी बघत असाल बहुतेक, बघता ना? तर तसंच हिंदी हे चॅनल आहे आणि हिंदी चॅनलवर सुद्धा खूप सुंदर सुंदर या सिरियल असतात. चला तर आजच्या या कार्यक्रमाचं आयोजन तुमच्या इथे का करण्यात आलं, त्याच्या मागचं एक कारण असं आहे की चॅनलने ठरवलं की महिलांसाठी काहीतरी असं करायचं की जेणेकरून त्या थोड्या घराच्या बाहेर पडतील, खेळतील, हसतील आणि बक्षिसं जिंकतील. म्हणून या कार्यक्रमाचं नाव कुटुंब ठेवण्यात आलं. महिला आणि सिरियलचं नातं हे फार जवळच असतं, हो की नाही? हा, म्हणजे स्वयंपाक झाल्यानंतर सिरियल बघतात बऱ्याच जणी, दुपारी आराम करताना सिरियल बघतात, झोपताना सिरियल बघतात आणि सिरियल बघताना राज्य रिमोटवर फक्त महिलांचं असतं. मग नवरा तिकडे किती जरी आवाज येते ना इथून सुरुवात असते आणि शेवटी चिडून टीव्हीचं बटन बंद होतं आणि बाई घरात जाते. तर असं हे टीव्हीचं आणि महिलांचं नातं आहे. असं नाही प्रत्येकीच, मी प्रत्येकीला नाव ठेवत नाही किंवा प्रत्येकीला म्हणत पण नाही तुम्ही सिरियल बघत असाल, परंतु प्रत्येकाचा जे घरात व्यक्ती असतो त्याचं टीव्हीचं नातं जवळच असतं, कारण त्याला दुसरं साधन नसतं. त्यामुळे आपण एंटरटेनमेंटसाठी टीव्ही हे बघत असतो. तर तुमच्या सर्व कुटुंबाचं झी टीव्ही या चॅनलच्या वतीने खूप खूप स्वागत. या ठिकाणी लकी ड्रॉ मध्ये आपण सर्वांनी नावं टाकली का? टाकली? बरं. त्याचबरोबर त्या ठिकाणी एक QR कोड होता. QR कोड सुद्धा स्कॅन करायचा होता आणि तो स्कॅन करायचे. बघूया तुमच्यापैकी कुणाला तो शब्द म्हणता येतो. शब्द हिंदी असणार आहे, एक लाईन, एक सेंटेन्स, एक वाक्य असणार आहे. शब्द असा आहे, सचिन और सचिन के किचन में चिकन. परत एकदा सांगतो, सचिन और सचिन के किचन में चिकन असं बोलायचं फक्त 5 वेळेस. स्लो सांगूयात. ओके. सचिन और सचिन के किचन में चिकन. सचिन और सचिन के किचन में चिकन. 4 शब्द होगा. सचिन और सचिन के किचन में चिकन. 4 शब्द. सचिन और सचिन के किचन में चिकन. सचिन और सचिन के किचन में चिकन. सचिन और सचिन के किचन में चिकन. सचिन और हा, किती सोपं आहे. हा, तसंच सचिन और आहे. सचिन और सचिन हे बघा, सचिन और सचिन के किचन में चिकन. सचिन और सचिन के किचन में चिकन. सचिन आणि सचिन हे दोन्ही मित्र आहेत, त्यांच्या किचन मध्ये चिकन आहे. सचिन और सचिन के किचन में चिकन. सचिन और सचिन के किचन में चिकन. सचिन और सचिन के किचन में चिकन. हा फक्त 5 वेळेस. सचिन और सचिन कोणता? किचन में चिकन. असं 5 वेळेस बोलायचं. बरं, या ताई म्हणतायत सर्वप्रथम. ताई, तुमचं नाव काय? रोहिणीजी. आपण उभं राहून म्हणावं. पहिला तुम्ही म्हणतायत, एकदा त्यांच्यासाठी टाळ्या सुद्धा वाजवा. रोहिणी ताई, परत एकदा सांगतो, सचिन और सचिन के किचन में चिकन असं 5 वेळेस म्हणायचं. फास्ट म्हणायचं, फास्ट. सचिन और सचिन पर किचन पे चिकन. परत एकदा. हा, सचिन और सचिन पर किचन पर अरे रे, बस. मला वाटलं रोहिणी ताईने बॅट हातामध्ये घेतली, आता पहिल्या बॉल मध्ये 6 मारणार आहे, परंतु बॉल तर बाजूलाच राहिला, त्यांनी बॅटच माझ्या तोंडावर माझी धाडली. सचिन और हे बघा, सचिन और सचिन के किचन में चिकन. सचिन और स्लो सांगू. सचिन और ओके. सचिन और सचिन के किचन में चिकन. तुम्ही म्हणता क्या बात है, काय ना तुमचं खूप छान हसता तुम्ही. एवढं छान हसता. त्याने हसून घे, इकडे पाठीमागून तुमच्याकडे येतो. येस मॅम. सचिन और सचिन के किचन में चिकन. 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 क्या बात, क्या बात, क्या बात. सुंदर. तुमचं नाव? गोपिका ताई. चला, सुंदर. सचिन और सचिन के किचन में चिकन. यस. सचिन और सचिन के किचन में चिकन. किचन में चिकन. सचिन और किचन के किचन में. असू दे, असू दे, असू दे. तुम्ही म्हणता? अरे वा, काय नाव तुमचं? सुजाता पवार.
सुजाता ताई. भांडणं झाले तो किसको सुजाता? चला सुजाता ताई असं म्हणायचं सचिन और कचिन के किचन में चिकन. यस. सचिन और कचिन पे किचन पर चिकन. सचिन और कचिन पर किचन पर चिकन. एवढे पर नाही ना त्याच्यामध्ये. हा सचिन और कचिन के किचन में चिकन. यस मॅम. सचिन और किचन में चिकन. सचिन और कचिन के किचन में चिकन. सचिन और किचन के किचन में चिकन. सचिन और किचन के किचन में चिकन. सचिन और किचन के किचन में किचन. सचिन. तुमचं नाव काय? नेहा वडंगे. हे बघा नेहा ताईसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. का माहिती का? नेहा ताईंनी 4 वेळेस म्हटलं परंतु त्या 4 वेळेस सुद्धा चुकल्यात त्यामुळे टाळ्या त्या. हा आणखी कोणी? बघा किती सोपं आहे. सचिन और कचिन के किचन में चिकन. कचिन. यस मॅम. जी 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 जी. हे बघा तुम्ही यांचं ऐकू नका. ह्या तुम्हाला चुकवून देतील. तुम्ही तुमचं स्वतःच ऐकायचं. सचिन और कचिन के किचन में चिकन. किती सोपं आहे. हा सचिन और कचिन चिकन में. एवढी 1 तासापासून प्रॅक्टिस करणार आणि असं म्हणणार किचन सचिन पे चिकन वगैरे वगैरे. हा सचिन और कचिन के चिकन में चिकन. नाही तुम्ही बसा. तुम्ही प्रॅक्टिस करा. काय म्हणतात? सचिन और कचिन के चिकन में किचन. सचिन और कचिन के. तर खूप सुंदर. खूप चिकन में किचन. सचिन और कचिन के किचन में चिकन. 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 या बाबत जोरदार टाळ्या. फास्ट फूड म्हटलं पहिल्यांदा जर चुकलं असेल तर नंतर छान बोल लागता. में चिकन. सचिन और कचिन के चिकन में चिकन. सचिन और कचिन के चिकन चिकन. सचिन और कचिन के किचन में चिकन. सचिन और कचिन के किचन में चिकन. सचिन और कचिन के चिकन में चिकन. सचिन और कचिन के किचन में किचन. वा वा. 7 वेळेस म्हणलं त्यापैकी 3 वेळेस बरोबर म्हणल्या. अभिनंदन तुमचं. तो चला शब्द इस कार्यक्रम में आज यहाँ पर हंसी मस्ती खेल और ढेर सारे इनाम यहाँ पर जीतने हैं. वैसे भी आप सभी जो लेडीज हैं अपने घर के लिए, अपने पति के लिए, अपने ऑफिस के लिए दिन भर काम करते रहते हैं, लेकिन खुद के लिए आप समय देना ही भूल जाते हैं. इसलिए आज यहाँ पर समय देना है आप खुद के लिए. जी हाँ, आप खुद के लिए यहाँ पर समय देना है, खेलना है, जीतना है. तो लेडीज आप तैयार हो? बनारस की गलियों से निकली एक माँ के संघर्ष की दास्तान. ये संघर्ष सिर्फ उसके अस्तित्व का नहीं, इज्जत और आत्मसम्मान का भी है. पति की बेवफाई, जिन लोगों का बाप है छोड़ के चला गया, उन लड़कियों का भविष्य क्या हो? और सौतन की धमकियां. गंगा, जब तक तुमसे तुम्हारा सब कुछ छीन के गांव के बाहर नहीं फेंकवा दी तब तक हम चैन का सांस नहीं लेंगे. एक तरफ गंगा की जिंदगी में आ रहे मुश्किलों के तूफान, लेकिन हर तूफान में उसकी बेटियां बनी है उसकी ताकत. तुमको क्या लगा कि आप कोनो मर्द नहीं है तो तुम अपना मर्दानगी दिखाओगे? हम भले लेडीज हैं लेकिन 5 हैं. गंगा की मछली बेटी स्नेहा, जिसका दिल धड़कता है सिद्धांत ठाकुर के लिए, जिसे वो कभी पा नहीं सकती. आई लव यू. ये कहानी है रीत और राघव की. मैं तुम्हें बिल्कुल भी बस आइडेंटिटी कार्ड बनके मेरे घर आएंगे. रीत और राघव, जिनका रिश्ता प्यार से नहीं मजबूरी से शुरू हुआ है. ये शादी नहीं, आटा साटा है. एक ऐसा समझौता जो हर हद को चुनौती देता है. एक ऐसा फैसला जो तकदीरें बदल सकता है. अपने भाई के खातिर मुझे ये सौदा मंजूर है. और अपनी बहन की खुशी के लिए मुझे भी. इंतकाम और इंसाफ के बीच चल रही है सही और गलत की जंग. जब नफरत किसी गहरे एहसास में बदलने लगे तो क्या प्यार जिंदा रह पाएगा? सरू, एक साधारण गांव की लड़की जिसके सपने
सपने हैं उड़ान भरने के। नाम क्या है तेरा? सरू। सगळे चौकोडीचे ते और हौसले हैं बुलंद। आता हे बघितलं आपण. सरू का सपना है डिस्ट्रिक्ट कलेक्टर बनने का, लेकिन वो उस परिवार से आती है तने कितनी बार कहूं सरू, चाहे कुछ भी हो जावे, तू मुंबई नहीं जावे के पास. जहां लड़कियों के सपनों की चिंगारी जलने से पहले ही बुझा दी जाती है। आखिरकार सरू के उड़ान भरने का दिन आ ही जाता है। सरू को बॉम्बे के बहुत बड़े कॉलेज में पढ़ने के लिए सीटें फ्री। दिल में आग और अपने संस्कारों पर गर्व लिए सरू अपने परिवार की मर्जी के खिलाफ पढ़ाई पूरी करने मुंबई पहुंचती है। तुमसे तुम तक मोहब्बत की एक अनोखी दास्तान। अनु 20 साल की, भोली भाली, कॉलेज जाने वाली एक साधारण लड़की। आर्या 45 साल का एक सफल बिजनेस टाइकून। आर्यवर्धन एक नाम नहीं, एक ब्रांड है। जब तकदीर ने इन दोनों को मिलाया तो उनकी जिंदगियां पूरी तरह बदल गईं। उम्र का फासला, सॉरी दीदी, सामाजिक मर्यादाएं, सब कुछ आर्या को सोचने पर मजबूर करता है। तुम्हें क्या सोचा तुमने? किस बारे में? कानूनों के बारे में। आर्या जिसके पास सब कुछ है, लेकिन एक ऐसा रहस्यमय अतीत। वसुधा तुम्हारे लिए हमारे बाबू साहब और उनका सम्मान दोनों ही सबसे ऊपर है. एक आदर्शवादी बेटी। तुम्हारी वजह से उनके सामने जाने की हमारी हिम्मत ना रहेगी। जिसने हमेशा अपने आदर्शों की सजा पाई। गलती करने वाले को चंद्रिका सजा देकर रहेगी। उसके बावजूद भी उसने अपनी अच्छाई और सिद्धांतों का साथ नहीं छोड़ा। मैं दीदी को तुमने कुछ नहीं होने दूंगी। अविनाश के आने से लग रहा था वसुधा के संघर्षों को विराम लग गया, लेकिन ये शादी भी एक छलावा निकली। बस बहुत हो गया, बहुत हो गया। वसुधा देव के साथ क्यों बैठी है? अभी के अभी उठ जाओ। और शुरू हुआ लक्ष्मी ने वहां है। रेडी डोसा तो आ जाओ मसा खाओ। चलो रेडी इडली इडली 1 2 3 आ जाओ। या मत आप भी या तुम्ही भी ऊपर रेडी डोसा या तुम्ही पण या आम्ही बघितलंय तुम्हाला पण असं नाही हो का। चला रेडी डोसा इडली चटनी हेलो हाँ डोसा हेलो चटनी
मला नाही वाटत तुम्ही यातलं हारायला मिळणार. तर आता आपण थोडंसं गेम चेंज करतोय. मी इडली म्हणलं तर तुम्ही डोश्याची ऍक्शन करायची, डोसा म्हणलं तर इडलीची करायची. ऑपोजिट झालंय. इडली म्हणल्यावर डोस्याची. हा तुम्ही ठरवून कोणी सांगू नका ना कोणी कोणाला, तुमच्यामुळे कोणी जिंकू शकतं. इडली म्हणल्यावर डोश्याची ऍक्शन करा, डोसा म्हणल्यावर इडलीची ऍक्शन करा, आणि चटणी म्हणल्यावर चटणीच करा. ओके, समजलंय? इडली, डोसा, इडली, डोसा, चटणी, डोसा. 1 2 3 सुखरूप जागेवर बसा. तुम्ही तिघांना एक विनंती आहे, एवढ्या जवळ येऊन आऊट झालात, फक्त तोंड वाकडं न करता आपल्या आपल्या खुर्चीवर बसा. ताई तुम्ही जिंकलात, तुम्ही इकडे आहो. तुम्हाला माहिती नाही का काय झालंय? अरे देवा, असं ताईचं लहानपणापासून लहानपणापासून ताई जिलेबीकडे पाहतील, भजी मागते. चला, नाव ताई? गोपिका ताई, अभिनंदन तुमचं. बसा, जिंकलात तुम्ही. टाळ्या वाजवल्या तरी चालेल, ताई नाराज होणार नाही. चला तर मग एक व्हिडिओ घ्यायचा आहे, तो व्हिडिओ आम्हाला चॅनलला पाठवावा लागतो. व्हेरी गुड. अंदर, व्हेरी गुड. बाहर, व्हेरी गुड. अंदर, व्हेरी गुड. लेकिन जी व्यक्ती अशी एका पायाने उडी घेतीये, ती व्यक्ती या खेळातून आउट असणार आहे. उडी घ्यायची तुमच्या दोन्ही पायाने अशी टुनकून. कशी? टुनकून उडी आली पाहिजे. ओके, एकदा परत ट्रायल घेऊया. बाहर, वेरी गुड. अंदर. चलो, तो आप सबको गेम समझ में आ गया. शानदार तालियां बजा दीजिए इन सभी के लिए. रेडी, रेडी, वेरी गुड. अंदर. 1 2 आ जाइए आप. 3 भी आ जाइए मैम. बैठिए अपनी जगह पे जाके. यस, आप आउट हो गए मैम. थैंक यू सो मच. बैठिए मैम. आप भी मैम बैठिए. आप आपके लिए चेयर खाली रखिए मैम. ओके, रेडी. बाहर, वेरी गुड. बाहर, अंदर, बाहर, अंदर, अंदर. एक्चुअली उनका ब्रेक नहीं लगा. थैंक यू सो मच. आप यहाँ पर आइए. रेडी. बाहर, बाहर. मुझे नहीं लगता आप में से कोई आउट हो पाएगा. इधर थोड़ा सरकी मैम. सर का मोकळं 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 मोकळं. हा, आता आपण तळ्यात मळ्यात घेऊया. आई सर करत नाही मराठीत. तुम्ही उभे आहात तळ्यात. ओके, तळ्यात 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 तळ्यात, आणि बाहेरचं आहे मळ. ओके, तळ्यात म्हणल्यावर तळ्यात उडी, मळ्यात म्हणल्यावर मळ्यात उडी, गळ्यात म्हणल्यानंतर शेजारणीचा गळा दाबायचा कचकट होतो. आज काही करू नका. ओके, तुम्ही मळ्यात उभे आहात, सॉरी तळ्यात उभा आहात. काही सांगू ताई, मला 2 बायकाचं टेन्शन आहे, विसरून जातो माणूस. तर तुम्ही उभे आहात मळ्यात, ना, आणि तळ्यात तुम्ही उभे आहात तळ्यात, पलीकडला आहे मळ. ओके, मळ्यात. चला अजय भेटू आपण. आऊट झालात तुम्ही, अभिनंदन तुमचं मनापासून. बसा. ओके, रेडी. मळ्यात, हा, तळ्यात, मळ्यात, तळ्यात, तळ्यात. तुम्हाला जिंकायचंय, तुम्हाला संधी होती आता. कसं करायचं माहिती की, या पुढे या. हे बघ, यांचा तोल जातो, तुम्ही बघितला. काय करायचं? असं हात पुढे करा, हात असा इथे ठेवा, फक्त असं करायचं बाजूचीला. असं. ओके, रेडी. मळ्यात. यस, तुम्ही नाही आउट व्हायचं होतं ना. बसा. मळ्यात, तळ्यात. आता मी तळ्यात म्हणल्यावर मळ्यात उडी घ्या, मळ्यात म्हणल्यावर तळ्यात उडी घ्या. कुणी कोणाला सांगू नका. तळ्यात म्हणल्यावर मळ्यात उडी घ्या, मळ्यात म्हणल्यावर तळ्यात उडी घ्या. उलट करायचं. यस, कुणी कोणाला सांगू नका. आता तुम्ही कुठे उभे आहात. रेडी. मळ्यात. या बसा बसा, आरामशीर बसा बसा. 1 2 3. बसा बसा. या खूप कन्फ्युज होत्या कधीपासून, शेजारणीच्या भरोश्यावर खेळत होत्या. नशीब यांचं शेजारी आउट नाही झाले. ओके, मी तुमच्या सोबत खेळतोय, मी चुकू शकतो, तुम्ही कुणी चुकायचं नाहीये. ताई पलीकडे सरकार प्लीज. रेडी. मळ्यात. चला बसा. रेडी. तळ्यात, तळ्यात.
तुळशी ताई अभिनंदन, तुमचं मनापासून आनंद झाला का? किती झाला? एवढा 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 नाही बस. सॉरी या. त्याला बिस्किट खूप आवडतात, लपून ठेवतो तो. घ्या. मामा. चला तर आता गेम काय ते समजून घेऊया. हा जो गेम आहे, हे जे बिस्किट आहे तुम्हाला खायचं, तुमचं ते टॅलेंट आहे. तोंडापर्यंत आल्यानंतर तोंड उघडायचं, जीभ बाहेर काढायची आणि बिस्किट आतमध्ये घ्यायचं. सोपा गेम आहे. फक्त एक विनंती आहे, कोणाला सर्दी नाही ना विचारावं लागतं ताई, असं नाही. चला चला रेडी. वरती बघा, कपाळावर बिस्किट ठेवा ठेवा. हा, हात खाली घ्या. रेडी स्टार्ट. ज्याचं बिस्किट बंद त्याने बाजूला आहे, बाजूला आहे. वेरी गुड, बहुत अच्छे मैम. देखिए प्रैक्टिस करो और मैम. वेरी गुड, थैंक यू सो मच. जोरदार तालियां इधर मैम के लिए. थैंक यू सो मच, थँक यू सो मच, थँक यू सो मच. बघा, यांना बळजबरी उठवलं तर जिंकलं त्या. अभिनंदन यांचं. हिट्स ये नेटवर्क पर ZTV चैनल अवेलेबल है 2 नंबर पर, और हैथवे नेटवर्क पर ZTV अवेलेबल है 4 नंबर पर. तो देखना ना भूलिए अपने ZTV और अपने ZTV के सारे सीरियल. थँक यू सो मच. या तर पुढे जाणार आपण शेवटच्या खेळाकडे. शेवटचा खेळ असणार. या खेळामध्ये पहिल्या ज्या महिला आहेत, पहिल्या खेळातल्या त्या सहभागी होऊ शकतील, दुसऱ्या खेळातल्या सहभागी होऊ शकतात, तिसऱ्या खेळातल्या होऊ शकतात, आणि ज्या नवीन आहेत त्या खेळू शकतात, फक्त ज्या जिंकल्यात त्या सोडून. ओके, जिंकलेल्या सोडून सगळ्या. आणि मुलांनी काय करायचं, सगळ्यांनी बाहेरच्या बसलेल्या जर कोणी जर ऍड केल्या तर तो ग्रुप आउट असेल. बाहेरच्या खाली चेअरवर बसले जर कोणी उठवलंय तर त्या सगळा ग्रुप आउट असेल. योगेश सर, त्यांना बसवा आरामशीर खाली. चला, झाल्यात 12. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. ओके, तुम्ही थांबा तसंच. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 2 4 6 8 10 11 12. त्यांना बसवा. एवढेच तर आमच्या मागे मागे सुरू नका. लेडीज बघा तिकडे बसवा. बाकीच्यांनी बसून घ्या आरामशीर खुर्च्यावर. हा बसा. एक दहा 10 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 16. बेटा खाली बसून तुम्ही सगळ्यांनी. बसा बसा मला. बेटा खाली बस, खाली बस. दीदी खाली बसून घे बेटा. बस बस. काकूला खाली बस. 15 आहे ना, 15. हा, सजनाचं नाव घ्या, नाव घ्या, नाव घेते ओके, पण सजनाला सांग माझा सोन्याचा भाव. रात रात जागून हाताळली मी मेहंदीच्या 10. योगेश त्या दोघी मागच्या त्यांना खुर्च्यावर बसून घ्या. 10. गुलाबी गुलाबी गाल आहे तिचे सोनेरी सोनेरी बाल, जीवाची झाले ना हाल तरी लाजवणे लाजवते यार. 15. सर कुठे बघ, सर कुठे आहे ना मग आउट झाली तरी पण आहे. तिला घेतला आहे ना.
15. नाही. 12.